सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी भटोबासांना काय काम सांगतात, काय पैज लावतात, ती पैज कशाची होती, हे सर्व आपण सविस्तर आजच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत। आणि भट्टोबास जिव्हेला डाग लागला असं का म्हणतात, जिव्हेला चटक लागली माझ्या असं का म्हणतात, असा काय पदार्थ ते खातात, स्वामी त्यांना असा काय पदार्थ देतात, हेही आपण पाहूया। असं म्हटल्यामुळं मग स्वामी काय करतात पुढे हे पण खूपच पाहण्यासारखं आहे। आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सगळं सविस्तर समजेल की नेमकं या लीळेमध्ये काय घडलं। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 156। दारवठा जिव्हा दाग श्रवणे भटा मारकंडा खिरोदन भोजन। दारवंठ्यापाशी जिव्हा दाग श्रवणे म्हणजेच भटोबास म्हणतात माझ्या जिवेला डाग लागला, चटका बसलेला आहे। चटका म्हणजे चटका म्हणजे गरमीचा चटका बसला असं नाही, तर काहीतरी त्यांना खायला मिळालं। आणि मग म्हणतात की कसा जिवेला डाहो लागला, म्हणजेच कशी चटक बसलेली आहे जिवेला, फारच सुंदर पदार्थ होता, फारच सुंदर प्रसाद होता स्वामींचा, असे ते बोलतात। तर पुढे काय होते ते आपण पाहणार आहोत सविस्तर। गोसाव्यासी दारवंठाच्या पट्टी शाळेवर आसन असे। स्वामींना दारवठ्याच्या पट्टी शाळेवर आसन होतं। वेळीचा पूजा सुरू झाला, संध्याकाळचा पूजा सुरू झालेला होता। तेथची गोसाव्यासी तूप भातू साखर पाठी दूध भात साखर ऐसी आरोगण होत असे। स्वामींना तुपा भाताची आरोगण झालेली होती। तूप भात साखर पहिलं खाल्ला आणि त्यानंतर पाठी दूध भात साखर अशी आरोगणा पुन्हा होत होती। भट आणि मार्कंड गंगे जेवणी आले होते। भटोबास मार्कंड गंगेवरच गेले होते जेवण्यासाठी, तिकडे जेवण केलं आणि परत आले। गोसावी ऐसा श्री करू बुडी घातला आणि भटा प्रसाद दिधला। स्वामींनी काय केलं, स्वामींचं जे काही ताट होतं किंवा जे काही वाटा असेल त्यामध्ये काय केलं, बुडात हात घातला, त्यामध्ये थोडासा खालून हात घातला, म्हणजेच काय केलं, खालच्या भागाला दूध साचलेलं होतं, तो चांगला दूध भात साखर जो आहे तो प्रसाद म्हणून एक घास भटोबासांना दिला। आणि भटा प्रसादू दिला, भटोबासांना प्रसाद दिला। तैसाची मार्कंडासी दिला, मार्कंडाला पण प्रसाद दिला। भटी घेतला, भटोबासांनी घेतला आणि म्हणितले, भटोबासांनी प्रसाद घेतला म्हणजे काय केलं, खाऊन टाकला। आणि मग म्हणतात भटोबास कैसा जिव्हे डाव पडिला, काय जिवीला चटक लागली या प्रसादाची, काय दूध भात साखर किती एकदम खमंग लागलेला आहे। कारण बायसा काय करायच्या, दूध जे असते ते दूध आळवायच्या। आळवणे म्हणजे काय, जर पावशेर दूध असेल, एक ग्लासभर 250 ml दूध असेल तर त्याला बायसा काय करायच्या, घोटवायच्या, चुलीवर ठेवायच्या। आणि 2.5 कप दूध असेल तर त्याचं 1 कप किंवा 1.5 कप दूध करायच्या, थोडंसं दूध आळवायच्या, घट्ट करायच्या बासुंदीसारखं, आणि मग ते दूध भात असं स्वामींना आरोगण्यासाठी द्यायच्या। एकदम बासुंदीसारखं पण घट्ट करत नव्हत्या, फक्त दूध असं तांबूस व्हायचं। तांबूस दूध चुलीवरचं बघा तुम्ही किती खमंग लागते खायला। तर त्या प्रकारचं दूध असायचं आणि त्या प्रकारचं दूध भात साखर स्वामींना आरोगणा दिलेली होती। आणि त्यामधला काही भाग भटोबासांना स्वामींनी दिलेला आहे प्रसाद म्हणून, मार्कंडाला दिलेला आहे। आणि असा खमंग भात, खमंग दूध आणि त्यामध्ये साखर हे खाल्ल्यानंतर भटोबास म्हणतात कैसा जिव्हे डाव पडिला, काय जिवीला चटक लागली या भाताची, काय खमंग भात होता, असं भटोबास म्हणतात। मार्कंडी घेतला, मार्कंडाने पण तो भात खाऊन घेतला। आणि मार्कंडी म्हणितले हो नागदया, मार्कंड पण म्हणतात हो नागदया, खरंच जिवीला डाहो लागला बरं का, डाव लागला म्हणजे चटक बसलेली आहे या भाताची। स्वामींनी हे सर्व यांचं बोलणं ऐकलं। यावर स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात हांगा ऐसिया जेविलियावरी केती एके वाटी दुधा भाता जेवाल। स्वामी म्हणतात हे सर्व ऐकल्यानंतर
की असाच दूध, तूप आणि भात, तूप नाही, फक्त दूध आणि भात. तर असं दूध भात किती वाट्या तुम्ही जेवण करणार जेवण झाल्यावर? कारण आता तुम्ही पहा, आपण काय पाहिलं तर भटोबास आणि मार्कंड गंगेकडे जेवून आलेले आहेत आणि तिकडून आल्यानंतर मग प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यावर मग त्यांच्या जिभेला चटका लागला दुधा भाताचा, की खरंच खूप खमंग आहे. आणि मग स्वामी पण म्हणतात की खरंच तुम्हाला एवढा आवडलाय. तर मग असं पोटभर जेवण झाल्यानंतर तुम्ही असे किती वाट्या दूध आणि भात खाणार बरं? ते थोडी म्हणती, भटोबास मार्कंड थोडी म्हणती, म्हणजे नाही नाही आम्ही जास्त काय खाणार नाही, 2 वाट्या किंवा 1 वाटी काय असं थोडं म्हणायचे ते. गोसावी बहुत म्हणती, स्वामी जास्त म्हणायचे. ऐसा 5 वाटिया ठी झाली, कमी जास्त म्हणता म्हणता 5 वाट्याची ठी झाली. म्हणजे 5 वाट्या आम्ही जेवण झाल्यानंतर पण खाऊ शकतो दुधा भाताच्या, जर असा दूध भात असेल खमंग तर, असं भटोबास मार्कंड म्हणतात. जे काही त्यांची बार्गेनिंग झालेली आहे सर्व झाल्यानंतर ठरलेलं आहे. 5 वाट्या ठरलं, निश्चित झालं की आता आम्ही पोटभर जरी जेवलो तरी पण 5 वाट्या आम्ही दूध भात खाऊ शकतो. मग सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई तुमते काही भातू असे. स्वामी बाईसांना लगेच म्हणतात, बाई काही भात आहे का उरलेला? हो बाबा. बाईसा म्हणतात, हो बाबा आहे भात. हे एवढा खमंग कशामुळे लागला भात आणि दूध? जुन्या काळातले गावरानी तांदूळ असायचे आणि गावरानी तांदूळ हे फार चविष्ट असतात. आताचे जे तुम्ही बासमती तांदूळ वगैरे म्हणता की नाही, तर त्या दर्जाचे जुन्या काळातील गावरान तांदूळ असायचे. एवढे सुगंधित छान असायचे, खमंग लागायचे खायला. आताची खीरही तुम्हाला एवढी आवडणार नाही. एवढा दूधन भात त्या काळातला छान लागायचा. आताची खीर एकीकडे आणि बासुंदी एकीकडे, आणि त्या काळातील दूध आणि भात एकीकडे. एवढं पौष्टिकता होती त्या अन्नामध्ये आणि एवढी चव होती त्या अन्नामध्ये. 800 वर्षापूर्वी कोण्याही प्रकारचं रसायन नव्हतं त्या अन्नामध्ये मिसळलेलं, कोण्याही प्रकारचं केमिकलचं फर्टिलायझर वापरलेलं नव्हतं, खत वापरलेलं नव्हतं. तर प्युअर ऑर्गॅनिक शेती असायची, सर्व सेंद्रिय शेती असायची त्या काळामध्ये. आणि म्हणून त्या काळातले लोक 100 वर्षापर्यंत पण जिवंत असायचे. आताची मुलं तेवढे जगू शकत नाहीत. 100 वर्षापर्यंतचा एखादा व्यक्ती 30 वर्षानंतर आपल्याला दिसेल असं होऊ शकत नाही. 30शीतले मुलं 50शीत कदाचित जातीलही, कारण व्यसन खूप झालेत. आजकालची मुलं पैसा दिवसभर कमवतील, संध्याकाळी अंग दुखते म्हणून बियर पितील, दारू पितील. पैसे कमवण्यासाठी मेहनत करायची आणि ती मेहनत मग व्यसनांमध्ये घालायची. त्यापेक्षा मेहनत कमी करा प्रमाणामध्ये, चांगलं जगा, चांगलं खा. मरमर मेहनत करायची आणि मग खूपच आज टेन्शन झालं, खूपच बर्डन झालं कामाचं, थोडंसं रिलॅक्स होऊया, चला मग बारमध्ये पिया बियर. काय कामाचं ते टेन्शन घेऊन, बर्डन घेऊन पैसा कमवून. एकतर शरीराला धोका, दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होते, नको नको ते रोग लागतात पाठीमागे, पैसा वाया जातो. बरं, पहिला आपण पैसा आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी खर्च करतो आणि मग व्यसन पूर्ण झाल्यावर शरीरामध्ये ज्या रुजा झाल्यात, शरीरामध्ये जे रोग झाले ते पूर्ण नष्ट करण्यासाठी, जे रुजा झाल्यात, जे रोग झाले ते पूर्णपणे क्यूर होण्यासाठी आणि तब्येत ठणठणीत होण्यासाठी पुन्हा डॉक्टर लोकांचे घर भरा. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही एवढं टेन्शन घेऊन मेहनत करून पैसा कमवत आहात, काय फायद्याचा होत आहे तो पैसा? मग त्यापेक्षा प्रमाणात मेहनत करा, प्रमाणात पैसा कमवा आणि छानपैकी जीवन जगा, निरामय जीवन जगा. तर इथे 5 वाटीची ठी झालेली आहे, थोडं बहुत म्हणता म्हणता. मग सर्वज्ञ म्हणते, बाई तुमते काही भातू असे. स्वामी म्हणतात बाईसांना, तुमच्याकडे काही भात आहे का? हो बाबा आहे, असं बाईसा म्हणतात. परंतु काय नाही, तर दूध नाही. भात तर आहे पण दूध नाही. मग गोसावी दूध विकत घेविले. स्वामी म्हटले, जा विकत दूध घेऊन या. मग मार्कंडी म्हणितले. मग मार्कंड म्हणतात, आता दूधही आलं, भातही आहे, आता आपल्याला 5 वाट्या भात खायचा. एकतर आपण गंगेवर जाऊन पोटभर जेवण करून आलेलो आहोत, मग आता काय करायचं? मग मार्कंड काय म्हणतात, जी ऐसा बाहिरा जाऊन येईन. तुम्ही सांगा, पोटभर जेवलेला माणूस 5 वाट्या दूध आणि भात खाऊ शकतो का? नाही. मग आता मार्कंड काय म्हणतात, जी बाहेर जाऊन येतो थोडस मी. मग एकतर असं समजून घ्या की शौचासाठी जाणार आहेत ते, किंवा बाहेर फिरून येणार आहेत, थोडस खाल्लेलं पचून जावं म्हणून. काही गरज आहे का एवढं खाण्याची?
मार्कंड बघा कसे आहेत. परंतु झालं असं की देवानीच पैस घातली, म्हणून आता ते करावं तर लागणारच आहे. सर्वज्ञ म्हणते वानर्या सांगा ते जागा. स्वामी म्हणतात वानर्या तुम्ही याच्यासोबत जा बरं. हा गजकर्ण जाणे, हा गजकर्ण जाणे. गजकर्ण म्हणजे काय? आता हल्ली गजकर्ण नावाचा रोग निघालेला आहे, अंग खाजत बसते लोकांचं. ते गजकर्ण नाही बरं का. गज म्हणजे हत्ती. त्या हत्तीप्रमाणे जो व्यक्ती पोटातलं अन्न बाहेर काढू शकतो. हत्ती काय पोटातलं अन्न बाहेर नाही काढत. हत्ती काय करत असते, पाणी पिल्यानंतर पण एखाद्या वेळेस त्याला उल्हास आलाच हत्तीला, तर पोटातलं पाणी सोंडीद्वारे फुर्र असं एकदम आकाशामध्ये फेकते, जसं काय फवारा चाललेला आहे. हत्ती असं करत असतो, पोटातलं पाणी असं सोंडी वाट एकदम आकाशात फेकून देतो फवाऱ्यासारखं. तर ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला गजकर्ण असं म्हणतात. आणि ही प्रक्रिया जो व्यक्ती करत असतो, तो व्यक्ती पोटातलं अन्न बाहेर काढत असतो. आणि म्हणून स्वामींना डाऊट येते, हा बाहेर जात आहे म्हणजेच पोटातलं अन्न बाहेर काढेल, मग इथे आल्यावर 5 वाट्या पण तो दूध आणि भात खाऊ शकतो. मग त्यासाठी स्वामी काय म्हणतात, भट्टो तुम्ही जा बरं याच्यासोबत. हा काहीतरी जास्तीचे काम बाहेर करून येईल, मग पुन्हा म्हणेल 5 वाट्या आम्ही दूध भात खाल्ला, अजूनही खाऊ घाला आम्हाला. हा काही करतो का त्या प्रकारचं, जाऊन बघून या बरं, जा बरं. म्हणजे स्वामींना असं म्हणायचं होतं की याने काही पोटातलं अन्न बाहेर काढू नये आणि पोटातलं अन्न पोटात ठेवूनच 5 वाट्या दूध आणि भात खावा, असं स्वामींचं म्हणणं होतं. हो काजी. भटोबास म्हणतात ठीक आहे. भट्ट निघाले, भटोबास निघाले, तो मार्तंड पुढा निघाले. भटोबास मार्कंडाच्या मागेच निघाले. मार्कंड पुढे जात आहेत, मार्तंड पुढे चालत आहेत, भट्ट वहिले चालती. मग भटोबासांना वाटायचं आपण त्यांना गाठलं पाहिजे, कारण हा गजकर्ण नको करायला रस्त्याने. आणि म्हणून भटोबास लागले जोरात चालायला. आणि तेही वहिले चालती. मग मागे ते वळून पाहायचे मार्कंड की भटोबास जोराने चालत आहेत. मग काय करायचे हे मार्कंड, आणि तेही वहिले चालती. मार्कंड पण मग जोरात चालायचे, पटपट पटपट चालायचे. भट धावती आणि तेही धावती. भटोबास धावायला लागले की मार्कंड पण धावायला लागले. भटी म्हणितले जाय तुझे पाप नरक कर्म तुझची. भटोबास म्हणतात जा तुझं पाप कर्म तुझ्यासोबत, मला काही घेणं देणं नाही तुझं. कशाला मग देवापाशी पैस घेऊन आला, 5 वाट्या दूध भात खाईल म्हणून मी. करायचं तर सर्व इमानदारीने करायचं. आता तू जर असं बाहेर जाऊन गजकर्ण करून येशील, म्हणजे जे काही खाल्लेलं आहे ते बाहेर टाकून येशील आणि मग इकडे येऊन दूध भात खाशील 5 वाट्या, तर हा खोटारडेपणा होईल ना. हे पाप कर्म आहेत तुझे, देवासोबत तू खोटा बोलत आहेस. आणि म्हणून भटोबास म्हणतात तुझे जे पाप कर्म आहेत नरकाला जाण्याचे, ते तुझ्यासोबत, मला काही एक घेणं देणं नाही तुझ्याशी. भट गोसाव्या पासी आले. भटोबास म्हणतात कुठे या वेड्याच्या मागे लागा, जाऊ द्या आपला आपण देवापाशी जाऊया. आणि मग भटोबास स्वामींपाशी आले. गोसाव्यासी सांगितले, स्वामींना सांगितलं जी जी मी वहिला चाले तरी तोही वहिला चाले. मग भटोबा स्वामींपाशी येऊन सांगतात मी जर थोडस जोरात चाललो तर लगेच मार्कंड पण जोरात चालायला लागायचा. मी धावे तरी तोही धावे, मी धावायला लागलो की तोही धावायचा. मी राहे तरी तोही राहे, आणि मी जर थांबलो तर मग तो पण थांबायचा. मग मी या म्हणितले. भटोबास म्हणतात मग मी असं म्हटलं त्याला, जाये धाव, जा तुला धावायचं तर धाव, चालायचं तर चाल, काय करायचं ते कर. तुझे पाप नरक कर्म तुझची. तुझे जे पाप कर्म आहेत नरकाला जाण्याचे ते तुझ्यासोबत राहतील. देवासोबत खोटं बोलतोस तू, देवासोबत लबाडी करतोस, त्यामुळे तू नरकाला तर नक्कीच जाणार आहेस. मग तुझे जे नरकाला जाण्याचे पाप कर्म ते तुझ्याच सोबत राहू दे. मग मी आला आणि म्हणून मी परत आलेलो आहे, असं भटोबा स्वामींपाशी येऊन सांगतात. सर्वज्ञ म्हणते तेने ते केले गा. स्वामी म्हणतात भटोबासांना तेने ते केले, म्हणजे त्या मार्कंडाने गजकर्ण जे करायचं होतं त्याला ते केलं, म्हणजे त्याने ते सर्व पोटातलं काढलं पहिलं जेवलेलं. मग मार्कंड बाहेरी जाऊनी आले. आणि मग मार्कंड जिथे कुठे गेले होते गजकर्ण करायला ते करून वापस आलेले आहेत देवाजवळ. मग ते दोघे तिन्ही वाटी दुधा भाता जेविली. 3 वाट्या दूध भात खाल्ला. भटोबासांनी पण खाल्ला, मार्कंडांनी पण खाल्ला. म्हणजे भटोबासांची पावर किती जबरदस्त आहे बघा. मार्कंडाला पळून जावं लागलं पोटातलं बाहेर काढण्यासाठी, जे काही गंगेवर जाऊन जेवले होते ते. परंतु भटोबासांचं पोट कसं होतं, भटोबासांचं पोट म्हणजे कोट होतं, त्याच्यामध्ये कितीही बसायचं. आणि त्यांनी पण भटोबासांनी उलटी न करता, पोटातलं अन्न बाहेर न काढता, देवासोबत लबाडी न करता 3 वाट्या दुधा भाताच्या खाल्लेल्या आहेत.
मग दूध न पुरेची भात होता पण दूध संपून गेलं. मग सर्वज्ञ म्हणते, मग स्वामी म्हणतात, हे तुमची दोन्ही दोन्ही वाटे दूध भाता लागे. मग स्वामी म्हणतात, 5-5 वाट्याचं ठरलं होतं आपलं, 3-3 वाट्या तुम्ही खाल्ल्या, आता 2-2 दुधा भाताच्या वाट्या आमच्याकडे तुमच्या राहिलेल्या आहेत, असं स्वामी म्हणतात. हो काजी मगांचवले. मग दोघांनी पण हात धुतले. परंतु लबाडी कोणी केली? मार्कंडाने लबाडी केलेली आहे, भटोबासांनी लबाडी केली नाही. तर मग अशा प्रकारे स्वामी शेवटी म्हणतात की मार्कंडाच्या 2 दुधा भाताच्या वाट्या, भटोबासांच्या 2 दुधा भाताच्या वाट्या ह्या आमच्याकडे आता आहेत उधारीमध्ये. आता ती उधारी आम्ही तुम्हाला नंतर चुकती करू. 2 वाट्या दुधा भाताच्या भटोबासांनाही खायला देऊ आणि मार्कंडांनाही खायला देऊ. आणि मग देव कधी दुधा भाताच्या वाट्या खायला देतात भटोबासांना, आणि मग कशी मजा करतात भटोबासांची, कसे भटोबासांना स्वामी काठीने मारतात, हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. कारण आज थोडी अडचण आहे, मी ते चरित्र घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आपण आजचं सत्र इथेच संपवूया. आजच्या सत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी भटोबासांना का म्हटलं की तुम्ही दुधा भाताच्या किती वाट्या खाणार? कशामुळे देव असे म्हणतात त्यांना? हा आजचा प्रश्न आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. उद्याच्या सत्रामध्ये आपण कोणतं चरित्र पाहणार आहोत? उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामी भटोबासांना कसं शिक्षापन करतात. अहो अक्षरशः स्वामी त्यांना काठीने मारतात. ती काठी कोणाची होती, कशी होती, कशाची होती, हे पण आपण सविस्तर उद्या जाणून घेणार आहोत. आणि उद्याचं चरित्र तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडून ते सुटू नये, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांच्यासाठी सांगतोय मी की लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून भविष्यामध्ये एकही स्वामींचे चरित्र सुटणार नाही. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.